झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचा बळ देणारे पुस्तके जीवनात आनंदाचा सप्तरंगही देतात. असंच जीवन जगवायला शिकवणारं एक प्रभावी पुस्तक म्हणजे श्यामची आई. आईचं श्रेष्ठत्व शब्दात कोणीही सांगू शकत नाही, पण त्याचा छोटासा प्रयत्न मी पहिल्या व्हिडिओमध्ये केला आहे. तुम्ही प्रस्तावनेसाठी तोही व्हिडिओ पाहू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये श्यामच्या आयुष्यात आलेले प्रसंग आणि त्यावर श्यामच्या आईने दिलेला बोध या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रसंग पहिला. आई श्यामला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावयास सांगते. तेव्हा श्याम म्हणतो, आई मला शेजारच्या बायका हसतील, मुले नावे ठेवतील, मला लाज वाटते. तेव्हा आई प्रेमळपणाने श्यामला जवळ घेऊन म्हणते, आईचे काम करण्यात कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असताना तुला हसणारे, तुला नाव ठेवणारे तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये. पाप करण्यास माणसाने लाजावे. आई म्हणते, ते भक्ती विजय, पांडव प्रताप कशासाठी वाचतोस? तो तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, गुरे चारी, सगळी कामे करी. म्हणून हो श्याम, वाईट कामाला लाजावे. देवाच्या, आईच्या चांगल्या कामाला कधीच लाजू नये. प्रसंग क्रमांक 2. अक्का म्हणजेच श्यामची बहीण. तिच्या लग्नाला जात असताना आत्याचे मूल ओक्साबोक्शी रडत होते. त्या तान्ह्या बाळाला भूक सहन होत नव्हती आणि आत्या आजारपणामुळे खूप थकून गेली होती. त्यावेळेस श्यामच्या आईने त्या बाळाला आपल्या जवळ घेतले, स्वतःचे दूध पाजले. तेव्हा मूल शांत झाले. आईच्या दुधाने तृप्त होऊन झोपी गेले. एखाद्या वेळेस हा प्रसंग आठवताना आई श्यामला म्हणते, आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुख व्हावे. या आनंदासारखा आनंद जगात दुसरा नाही. या संस्कारांमुळेच श्याम म्हणजे साने गुरुजी आपल्या कवितेमध्ये लिहितात, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. त्यानंतर तिसरा प्रसंग असा आहे. मागच्या रविवारी मुलांनी श्यामला एकही फूल मिळू दिले नाही, म्हणून या रविवारी सर्वात अगोदर जाऊन सगळी फुलं गोळा करायची असं श्यामने ठरवलं. सगळ्यात पहिल्यांदा जाऊन गुलबक्षीच्या न उमललेल्या कळ्याही श्याम तोडून घेऊन आला. आईने ताम्हणातील त्या कळ्या पाहिल्या आणि आई श्यामला म्हणाली, श्याम, अशी कोवळी फुले तोडून नाही आणायची. तू अधीर झालास, पण पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावरती नीट फुलू द्यावे. झाड म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवन रस पुरवतात, त्यांना फुलवतात. आईच्या दुधावर बाळ जसे पोसते तसे ते बाहेरच्या दुधावर पोसत नाही. देवाला एक फूल मिळाले तरी पुरे. श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायची संधी दे, त्यांना नीट फुलू दे. प्रसंग चौथा. नेहमीप्रमाणे श्याम संध्याकाळी खेळून आला की अंघोळ करत असे. अंघोळ झाल्यावर श्यामने आईला अंग पुसण्यासाठी हाक मारली. आईने सगळे अंग पुसून दिले. तेव्हा श्याम म्हणाला की आई, माझे तळवेही पुस. माझ्या तळव्यांना माती लागता कामा नये, ते मला आवडत नाही. श्याम आईस म्हणाला, तुझा पदर जमिनीवर पसरव, मी त्यावरती चालून जाईन. आईने श्यामचे तळवे पुसली. संध्याकाळी देवे लागण झाली. आईने श्यामला जवळ बसवले आणि आई म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो. मित्रांनो, किती मोठा संदेश. आपण आपल्या चेहऱ्याला, शरीराला सुंदर ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो, पण तेवढाच प्रयत्न आपण आपल्या मनाला आणि हृदयाला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी केला पाहिजे. आणि पाचवा प्रसंग, जो आपण लहानपणी ऐकला असेल आणि शेतकऱ्याची मुले जर असतील तर पुरेपूर जगलाही असेल. लहानपणी श्याम आणि त्याचा छोटा भाऊ अंगणामध्ये खेळत होते. अचानक टप असा आवाज झाला. बेहोळेच्या उंच झाडावरून एक लहानसे पिल्लू जमिनीवर पडले.
पिल्लू रक्ताबंबाळ झाले, वेदनेने तडफडू लागले. श्याम व त्याच्या भावाने ते पाहिले. त्यांनी पिलाला एका मऊ कापडावर ठेवले. बालबुद्धीला जे जे सुचेल ते ते केले. त्या पिल्लास दाणे भरवले, थेंब थेंब पाणी पाजले, परंतु पिल्लू शेवटी मेले. श्याम म्हणतात, या जगात फक्त प्रेम असून चालत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली आहे प्रेम, दुसरी आहे बुद्धी आणि तिसरी आहे शक्ती. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, बुद्धी म्हणजे ज्ञानाचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. यांची वाढ आपल्या जीवनामध्ये असायला हवी. श्याम त्या पिल्लावर जीवापाड प्रेम करीत होता, पण ज्ञान अपुरे असल्यामुळे तो त्या पिल्लाला वाचवू शकला नाही. पिल्लू मेल्यावर श्याम व त्याच्या भावाने ते अंगणात पुरले आणि त्यावरती एक डाळिंबाचे झाड लावले. त्या रात्री श्याम आईला म्हणाला की मला शिव नको, आज मी पिल्लाचे सुतक धरले आहे. त्यावर आई म्हणाली, पेरलेला एक दाणा भरलेलं कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केलेत, तसेच पुढं मोठं झाल्यावर एकमेकांवरही करा. नाहीतर पशु पक्ष्यांवर प्रेम कराल आणि सख्या भावांना पाण्यात पाहाल. तसे नको हो करू श्याम. किती छोट्या शब्दात आईने संपूर्ण जीवनाचा भावपूर्ण अर्थ आपल्याला या 2 ओळीत सांगितला. या पुस्तकातून जेवढं शिकावं तेवढं कमीच आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील काही प्रसंगावरील आपल्याला मिळालेली शिकवण पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.